नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्यवसायाच्या शोधामध्ये आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि अहिल्यानगर मधील MIDC मध्ये हर्षल झावरे या आपल्या मित्राने एक जबरदस्त व्यवसाय चालू केलेला आहे। त्यांच्या व्यवसायाच्या अंतर्गत मित्रांनो पाठीमागे मशीन चालू आहे मित्रांनो चपाती बनवण्याची, आणि ह्याच पाठीमागच्या मशीन पासून मित्रांनो एका तासामध्ये 1000 चपात्या तयार होतात। आणि त्या चपात्या कशा पद्धतीने तयार होतात ते आता आपण सविस्तरपणे बघूयात। मित्रांनो, चपाती बनवण्यासाठी यामध्ये एकूण 3 मशीनचा वापर होतो आणि यामध्ये जी पहिली मशीन आहे ती आटा मेकर मशीन आहे, म्हणजे कणिक मळण्याचं मशीन आहे। आणि त्यानंतर कणिक मळल्यानंतर त्या कणकेचे जे उंडे तयार करण्यासाठी सुद्धा एक मशीन आहे आणि ती एकदम समान आकाराचे उंडे तयार करते, एकदम गोळे गोल गोल तयार करते। आणि त्यानंतर चपाती मेकिंग मशीन आहे आणि ह्या मशीनच्या माध्यमातून जबरदस्त अशा चपात्या तयार होतात। आता आपण सुरुवातीपासून बघूयात की कशा पद्धतीने या ठिकाणी चपात्या केल्या जातात। आणि ह्यामध्ये जी पहिली मशीन आहे ती आटा मेकर मशीन आहे आणि कणिक मळण्याचं काम ही मशीन करते। 10 किलो एकूण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि पाणी ॲड केल्यानंतर या ठिकाणी मशीन चालू करायची आहे। मशीन चालू केल्यानंतर या ठिकाणी जसं पाणी लागेल तसं पाणी या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। ऑइलचा सुद्धा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि एकदम व्यवस्थित कणकीचा गोळा या ठिकाणी मोठा तयार होतोय। पूर्णपणे ऑटोमॅटिक चपाती मळण्यासाठी जी कणिक लागते ती या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून होत आहे आणि जसं पाणी लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे। आणि आता जवळजवळ हे पूर्ण होत आलेली कणिक मळून, आणि कणिक मळल्यानंतर या ठिकाणी जो कणकेचे गोळा आहे तो पूर्णपणे घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जे उंडे तयार करण्याची जी मशीन आहे त्या ठिकाणी वरच्या बाजूला तो कणकेचा गोळा पूर्णपणे ठेवायचा आहे। आणि मशीन ऑन केल्यानंतर ही मशीन ऑटोमॅटिक पद्धतीने कणकेचे उंडे एकदम एकसारखे करते, एक समान करते, एकदम एका लेवलचे करते आणि एका आकाराचे करते आणि एकाच वजनाचे हे उंडे तयार होतात। जेणेकरून ज्या चपात्या करायच्या आहेत त्या चपात्या एकसारख्या होणार आहेत, एकाच वजनाच्या होणार आहेत आणि एकाच आकाराच्या होणार आहेत। अशा पद्धतीने ही मशीन जबरदस्त पद्धतीने हे उंडे तयार करत आहे। जसं या मशीनला उंडे तयार करण्यासाठी कणिक लागते ते आपोआपच ही मशीन आतमध्ये ओढून घेत आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी उंडे तयार करून झालेले आहेत आणि आता उंडे तयार केल्यानंतर या ठिकाणी ही चपाती मेकिंग मशीन आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी कणकेचे जे गोळे केलेले होते ते गोळे या मशीनच्या वरच्या बाजूला टाकायचे आहेत। एक एक गोळा टाकायचा आहे, एक टाकल्यानंतर त्या ठिकाणी लगेच दुसरा टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर या ठिकाणी आपोआपच ही मशीन चपाती लाटण्याचं सुद्धा काम करते, चपाती भाजण्याचं सुद्धा काम हीच मशीन करत आहे। ही मशीन मित्रांनो एका तासामध्ये 1000 चपात्या तयार करण्याचं काम करते आणि यामध्ये जास्त माणसं सुद्धा लागत नाहीत ह्या मशीनवरती। एक माणूस जरी असला तरी एका माणसाच्या माध्यमातून या ठिकाणी एका तासामध्ये 1000 चपात्या ह्या मशीनच्या माध्यमातून होत आहेत। आणि ह्या मशीनचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो। हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, हॉस्पिटल, धर्मादाय संस्था, विविध देवस्थान ट्रस्ट किंवा वेगवेगळे जे लग्न समारंभ असतात अशा ठिकाणी या मशीनचा वापर होतो, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चपात्या बनवण्याचं काम आवश्यक असतं त्या ठिकाणी। आणि याचबरोबर मित्रांनो ह्या मशीनचा वापर वेगवेगळ्या केटरिंग व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। वेगवेगळ्या खानावळीचे व्यवसाय असतील किंवा इतर जे समारंभ असतील अशा ठिकाणी सुद्धा ह्या मशीनचा वापर चांगल्या पद्धतीने करता येणार आहे, कारण ह्या मशीनची कॅपॅसिटी खूप मोठी आहे। एका तासामध्ये ही मशीन 1000 चपात्या करण्याचं काम करते आणि चपात्या ही मित्रांनो आपण बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीच्या चपात्या होतात, एकदम फुगलेल्या चपात्या, एकदम फुलका चपात्या। आणि भाजण्याचं सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने ही मशीन एकदम ट्रिपल पद्धतीने ही चपाती भाजण्याचं काम करत आहे। त्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचे माणसांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची आवश्यकता लागणार नाही, कारण पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीन आहे। आणि या ठिकाणी एक माणूस जरी असला तरी त्या माणसाच्या मदतीने ह्या मशीनच्या माध्यमातून एका तासामध्ये 1000 चपात्या ह्या सहज करता येतात। आणि मित्रांनो ही मशीन गिरनार मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे आणि ही मशीन घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या एका मित्राने आपला एक स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे। ते गेल्या अनेक दिवसापासून ह्या मशीनच्या माध्यमातून आपला केटरिंग व्यवसाय चालवत आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये MIDC भागामध्ये ते आपली केटरिंगची सेवा सध्या पुरवत आहेत। आणि त्यांनी कशा पद्धतीने ह्या मशीनच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवला, ते सध्या कशा पद्धतीने आपला व्यवसाय करत आहेत, तसेच ह्या मशीन संबंधित त्यांचा अनुभव कसा राहिला, ह्या मशीनची किती किंमत आहे, आता हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार सर। तर सर्वांना आपला परिचय सांगा।
मी साईराज केटरर्सचा ओनर हर्षल झावरे. सध्या नगरमध्येच राहतो व MIDC मध्ये आपला केटरिंगचा कंपन्यांमधील कॅन्टीनचा व्यवसाय करतो. आपल्या व्यवसायाची सुरुवात आपण कशा पद्धतीने केली ती सुरुवातीला? साधारण आता माझं हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर मी परदेशात एक 4-5 वर्ष जॉबला होतो. जॉबवरून आल्यावर काहीतरी करण्याची इच्छा झाली, तेव्हा मी MIDC भागात एका छोट्या कंपनीचं कॅन्टीन चालवायला घेतलं होतं. छोट्या कंपनीचं साधारण एक 20 ते 22 लोक तिथं जेवायला असायचे फक्त. आणि आता सध्या आपल्याकडे साधारण एक 1,500 ते 2,500 लोक आणि एक 6 कंपन्यांचं आपल्याकडे काम आहे आता सध्या. एक साधारण हा सगळा ग्रोथ करण्यासाठी एक 5 वर्षाचा कालावधी गेला. 5 वर्षामध्ये आता आपल्याकडे एक 5-6 कंपन्यांचे काम आहेत आणि त्यानुसार आता बिझनेस पण वाढत चाललेला आहे. साधारण आता हे व्यवसाय करताना बऱ्याचशा गोष्टींमध्ये मॅन पॉवर आपण कमी केलेली आहे अत्याधुनिक मशीनी आणून. पहिले जेव्हा नवीन आपण कॅन्टीन व्यवसाय चालू केला तेव्हा साधारण आपल्याकडे 6-7 लेडीज फक्त चपात्या करण्यासाठी असायच्या. पण चपात्या करण्यासाठी 5-6 लेडीज असायच्या. पण त्यानंतर जसा व्यवसाय वाढत चालला त्या चपात्यांच्या लेडीज पण आपल्याला संख्या कामगारांची वाढवत जावं लागेल. त्यामुळे मग आपण गिरनार मशिनरीतून चपात्याची मशीन आणली. पहिले एक छोट्या लेवलची मशीन घेतली होती आपण 500 चपाती पर आवरची. व्यवसाय नंतर परत वाढत गेल्यामुळे आपण त्याच्यातलीच परत मोठी मशीन घेतली आता 1000 चपात्या कॅपॅसिटीची. म्हणजे एका तासाला 1000 चपात्या होतात. आणि साधारण ते फक्त 1-2च माणसं आपण 5 ते 6,000 चपात्या पण 4-5 तासात करू शकतो असं. त्याच चपात्या करायला आधी एक 8 ते 9 लेडीज लागायच्या. जसा जसा व्यवसाय वाढत चालला त्याच्यामुळे आपण मशिनरी पण त्यांची आता ती 1000 चपाती पर आवर वाली घेतली. त्यामुळे आपली मॅन पॉवरची पण बचत झाली आणि चपात्या पण एकदम चांगल्या आणि फास्ट प्रोसेस मध्ये प्रोडक्शन पण वाढलं. पॉवर साधारण 80% मॅन पॉवर वाचती चपात्याच्या मशीनमुळे. कारण जिथं आपल्याला एक 9 ते 10 लेडीज लागतात साधारण 3 ते 4,000 चपात्या करण्यासाठी, तर साधारण त्या 2च लेडीज मध्ये आपल्या त्या 3 ते 4,000 चपात्या होऊ शकतात. महत्वाचा प्रश्न आहे, समजा एखादी अशा प्रकारची नवीन मशीन घ्यायची म्हणल्यावर भरपूर जण विचार करतात की बाबा ती मशीन घेतल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम येईल का, एवढी मोठी गुंतवणूक आपण करायची म्हणल्यावर डेअरिंग होत नाही सुरुवातीलाच. आपली डेअरिंग कसं काय झाली एवढी मोठी? ऍक्च्युली सर, तुम्ही जसा प्रश्न विचारला तसे प्रश्न माझ्या पण मनात होते गेल्या 5 वर्षापूर्वी. तर त्याच्यानंतर मला पण असं वाटायचं की आपण ही मशीन घेतोय, याची एवढी मोठी गुंतवणूक करून ही आपल्याकडे सक्सेस चालेल की नाही चालेल, कुठं कंपनीकडून सपोर्ट भेटतो नाही भेटत, असे अनेक प्रश्न माझ्या पण मनामध्ये होते. आमचे एक लोणीचे मित्र आहेत, विखे पाटील हॉस्पिटलमध्ये ते मेंटेनन्स डिपार्टमेंटला असतात. तर त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे गिरनार कंपनीचं मशीन होतं चपाती बनवायचं. तर मग मी ते प्रत्यक्षात जाऊन पाहून आलो आणि त्यांच्या विश्वासावरती मी पहिलं आपल्या गिरनार मशिनरीचं पहिलं मशीन मी 500 चपाती पर आवरचं हे मी पहिलं घेतलं. तर ते मशीनची सेवा पण मला खूप छान वाटली, कंपनीचा सपोर्ट पण खूप छान वाटला. नंतर जशी जशी बिझनेसची ग्रोथ होत गेली त्यानंतर आपण आता 1 वर्षापूर्वी 1000 कॅपॅसिटी पर आवरचं मशीन पण गिरनार मशिनरीकडून घेतलं. कारण कंपनी अत्यंत उत्तम आहे. आम्हाला आतापर्यंत 5 वर्षात कंपनीकडून खूप सारा सपोर्ट भेटला आहे. कुठल्याही मशीनच्या पार्टच्या बाबतीत सुद्धा कंपनीने आम्हाला तत्काळ सपोर्ट दिला आहे आणि मशीनमुळे आमच्या बिझनेसची पण ग्रोथ झाली. मॅन पॉवर पण आमची वाचली किंवा तत्काळ आम्ही चपात्यांचं प्रोडक्शन पण लगेच निघू शकतं किंवा केटरिंग व्यवसायात म्हणा, कॅन्टीनला म्हणा, तत्काळ आम्ही इमर्जन्सी मध्ये पण चपात्या देऊ शकतो. अजून एक सर्वात महत्वाचा प्रश्न, व्यवसायातून होणारी कमाई. तर आपण जो व्यवसाय करताय त्या व्यवसायामधून आपली सध्या किती कमाई होती? आता आपण जेव्हा एक 8 वर्षापूर्वी आपला व्यवसाय चालू केला, कुठल्याही व्यवसायात लगेच कमाई होती असं नसतं. आपल्याला झालेले 2 रुपये सुद्धा परत त्या व्यवसायात गुंतवावं लागतात. कारण व्यवसाय आणि जॉब मध्ये खूप फरक आहे. जॉब हा तुम्ही फक्त काही टाइमापुरतं मर्यादित असता ते काम करण्यासाठी. व्यवसाय हा तुमच्याकडे 24 तास बांधून ठेवलेला असतो. त्याच्यामुळे व्यवसायातून लगेच काही इन्कम होतो आणि आपण तो खर्च केला तर आपल्या व्यवसायाला ग्रोथ व्हायला मदत नाही होत. तर आपल्या व्यवसायाची ग्रोथ होण्यासाठी व्यवसायातून आपल्याला 2 रुपये नफा जरी झाला तरी तो व्यवसायातच गुंतवावा लागतो किंवा नाही जरी झाला तरी तो व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी व्यवसायातला पैसा हा व्यवसायासाठीच बॅकअप ठेवावा लागतो. तर जेणेकरून की आपल्या बिझनेसची ग्रोथ होऊ शकते. आपल्या मनावरती असतं का आपल्याला व्यवसायातून किती पैसे प्रॉफिट म्हणून काढायचे किंवा किती पैसे परत व्यवसायात आपलं भांडवल म्हणून गुंतवायचे, हा शेवटी आपल्यावरचा डिपेंड असणारा प्रश्न आहे. आपण आपल्या व्यवसायाची ग्रोथ करण्यासाठी व्यवसायातलं भांडवल हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढवत गेलं पाहिजे, जेणेकरून आपला व्यवसाय खूप सारा ग्रोथ होईल. मग आपण ती सायकल ठरवून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातून किती प्रॉफिट
आपल्या पर्सनल लाईफसाठी लागतं आणि किती प्रॉफिट आपल्याला परत बिझनेसमध्ये गुंतवायला लागतं याची सायकल बसवणं गरजेचं असतं. धन्यवाद सर, आपण खूपच चांगली आणि व्यवस्थित व्यवसायाची माहिती दिली. आमच्या चॅनलकडून आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच.